मशीन बनवलेलं आहे. तर आपली जी साधी ड्रिलिंग मशीन असते तर तिला आपल्याला ड्रिल करण्याच्या अगोदर जेव्हा आपल्याला क्लॅम्पिंग करावं लागतं, क्लॅम्पिंग केल्यानंतर आपल्याला सेंटर फाइंड आउट करावं लागतं. त्याच्यानंतर पंच मारावं लागतं, पंच नंतर आपल्याला मॅन्युअली ऑपरेट करावं लागतं. म्हणजे तिथं मॅन पॉवर लागली, ट्रस्की ऑपरेट लागलं. आणि जर CNC मशीन असली तर CNC मशीनला ऑपरेशन करण्याच्या अगोदर आपल्याला जॉब हे करावं लागतं, क्लॅम्पिंग करावं लागतं आणि जॉब झाल्यानंतर आपल्याला अनलोड करावं लागतं. आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे ऑटोमॅटिक ड्रिलिंग मशीन विथ लोडिंग अनलोडिंग. आम्ही जस्ट एकदम सिंपल मेकॅनिझम बनवलेलं आहे. कन्व्हेअरचं मेकॅनिझम, ड्रिलिंग मेकॅनिझम थोडं सिंपल बनवलेलं जे आपल्या ड्रिलिंग मेकॅनिझम असतं त्यामध्ये रॅक अँड पिनियमचं मेकॅनिझम असतं. आम्ही इथं स्क्रू विथ स्लायडिंग मेकॅनिझम बनवलेलं आहे आणि एअर सेन्सर लावल्याने इकडे बेरिंग मेकॅनिझम केलेलं आहे. कन्व्हेअर बेल्टवर जॉब एका मागे पाठीमागे कन्व्हेअर बेल्ट रोटेट होणार. मग जॉब तुला याच साईजचा लागेल ना जर तू पॅक केला. मॅम, बेल्ट छोटा राहो की मोठा राहो, फक्त बेल्ट याच्यासाठी लावला आहे की जॉब फक्त रोटेट होण्यासाठी, स्लाईड होण्यासाठी. जॉब ठेवले राहतील, ॲटोमॅटिकली जॉब इथं येईल, एकामागे एक जॉब येण्यास राहतील. इथं आल्यानंतर जॉब ॲटोमॅटिकली स्टॉप होईल. कसं स्टॉप होईल? इथं आपण एअर सेन्सर लावलेला आहे, इन्फ्रारेड सेन्सर. इथं आल्याबरोबर याच्या स्टार्टिंग पॉईंटला जॉब आल्यानंतर जॉब ॲटोमॅटिकली स्टॉप होईल. स्टॉप झाल्यानंतर एक कन्व्हेअर बेल्ट स्टॉप होईल, ही मोठं स्टॉप होईल, ते पूर्ण खालचं मेकॅनिझम स्टॉप होईल. त्याच्यानंतर ही ड्रिलिंग मेकॅनिझम स्टार्ट होईल. आपण एखादा नटमध्ये बोल्ट वगैरे क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरवला तर तो आत जातो आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरवला तर तो बाहेर येतो. सेम तेच आम्ही इथं मेकॅनिझम